हे पाप केलं मी परत घेतो, नको तू शाप परत नको घेऊ, तुझी वाणी सत्य झाली पाहिजे. आता कृष्ण रागावला नाही, तुम्ही आम्ही एवढं पण आपल्याला शाप नाही कोणी दिला की तुझी कुल परंपरा नष्ट होईल. आपल्याला फक्त थोडं बहुत काहीतरी कोणी सांगितलं असेल, शिवी दिली असेल, तरी आपल्याला एवढा राग येतो. आपली कुल परंपरा नष्ट केली, घेतली असेल तर थोडीशी कोपरा जमीन जागा घेतली असेल, थोडे पैसे बुडवले असतील, थोडा अपमान केला असेल, थोडं नुकसान केलं असेल, पण अख्खं कुल तर नाही नष्ट केलं ना आपलं. तरी भगवान श्रीकृष्णाचं अख्खं कुल परंपरा नष्ट होईल, वंश नष्ट होईल, असं यादव कुल पूर्ण नष्ट होईल असं सांगितलं तरी कृष्ण समाधानी होते, प्रसन्न होते आणि तिचा तो शाप आहे तो स्वीकारत होते आणि परत तिला मोठा दर्जा देऊन त्याचा मानही वाढवत होते. त्या कृष्णाचे आपण सनातन अंश कोण आहोत? त्या भगवंताचे आपण सनातन आहोत, त्या परपुरुषाचे आपण सनातन आहोत, त्या साहसी देवाचे सनातन अंश आहोत, त्या धारिष्ठ देवाचे सनातन अंश आहोत आणि युग युगामध्ये अवतीर्ण होत कर्तव्य पालन करणारे त्या परमेश्वराचे आपण सनातन अंश आहोत. आपण काही कमी नाही, पण आपण आपल्याला ओळखलं पाहिजे, तर आपण भगवान श्रीकृष्णाचं प्रबोधन आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो. पण आपण देहाला मी मानत बसलो तर हे सगळं होणं मुश्किल आहे. देहाचं सुख भोगू नका असं नाही सांगितलं. मी तर वैराग्य लग्नाच्या अगोदर केलं होतं, पण तरी सुद्धा स्त्री केली, संसार भोगला आणि संसाराचा करता करता अनासक्तीने संसार चालवतोय. मिलो अन मिलो, हो अन हो, मान प्रतिष्ठा आणि पदाला तर पायाखाली तुडवतो. नको तो, ती घाण आहे, ती उलटी आहे. काय करायचं त्याच? पुढे मग पश्चाताप करायला लागेल. आता घेईन आणि कोणी नाही दिला म्हणून जातानाच पहिला खाली बस, वरती बसवायला लावलं की असं दुःख होते, असं दुःख होते. आज तुम्ही बसवाल पण उद्या नाही बसवलं तर मला दुःख होईल. ही चव नको, तू नकोच. पण मग परत आज आधुनिक विज्ञान आहे, माणसांना घडवायचं आहे आणि या माणसांच्या आपण अधीन राहिलो तर तीच माणसं आपल्या डोक्यावर होतात, आपलं ज्ञान घेत नाही, ज्ञानाला सामान्य समजतात. मग उदासीन आणि अनासक्त रीतीने बसायचं वर ठेवलंय म्हणून, नाहीतर आतून सावध राहायचं. त्या ऐसा संसार भोगने का, मैं किसी की पत्नी हूँ, मजा ले रही है लेकिन अंदर से सावध रहने का, ये तो 2-4 दिन की मजा ले लेंगे. चलो जितना मिलता है उतना समेट लेंगे और फिर छोड़ के चले जाएंगे. जसं विरारला गाडीत बसली तर नाला सुपारा गेला तर खंत करू नका, अरे चिंता कशाला करते, वसई आहे ना. वसई गेली तरी चिंता करू नका, अरे नायगाव आहे ना, अरे नायगाव गेलं तरी चिंता करू नका, भाईंदर आहे ना, भाईंदर गेलं तरी घाबरू नका, बोरोली आहे ना. खंत नका करू गेल्याची आणि हर्षित नको आल्याची, कारण ती बोरोली गेल्यानंतर परत कांदिवली येते. असं करताना चर्चगेट येते, चर्चगेटला उतरून काम केलं, एक अलक्षात गेलो की परत चर्चगेट बसून विरारला येता येते, परत विरारवरनं चर्चगेटला जाता येते. ये जाना आना तो हमारा खेल है. जब हमें कंटाला आया तो हमने क्या किया, उस खेल के पत्तों को बॉक्स में भर दिया और जब वापस हमें खेलने की इच्छाएं हो गई तो हमने बाहर निकाल दिया, खेले, मजा ले ली और वापस चले गए. हे जाणं आणं माझं कर्तव्य आहे, ह्याच्यात मी अनुभवाला आलोय. हे माझं जगत आहे, या जगतात मला घडामोड्यांमध्ये आनंद लुटायचा आहे, हर्ष लुटायचा आहे, पण अनासक्त राहायचं आहे, उदास राहायचं आहे. असं नाही की संसार भोगायचा. म्हणून त्याचं सांगितलं, नचमाम तानी कर्मानी निबद्धन्ति धनंजय उदासीन वदासीन आसक्तम तेषु कर्मसु. भगवंत या पदामध्ये म्हणतात की हे धनंजया, मी कर्मात अनासक्त आणि उदासीन असल्या कारणाने मला कोणतेही कर्मफल बांधत नाही. ज्याला कर्मफल बांधते त्याला स्वर्ग नरक दुःख यातना रोग वगैरे सतावतात, पण ज्याला कर्मफल बांधत नाही त्याला रोग सुद्धा सतावू शकत नाही. सांगा बरं, रामकृष्ण परमहंसांना गळ्याचं कॅन्सर होतं, पण चेहरा बघाल तर रडका नव्हता, हसता होता. शिष्याला सांगत होता, शिष्य तर रडत होता, बाबा आता तुमचं काय होईल. अरे कशाला घाबरतो, मी थोडा मरणार आहे,
मरणारं शरीर आहे आणि हे पुढे कुठे राहणार आहे. जे पुढे जाणार आहे ते आता जात असेल त्याची मला पर्वा नाही, पण मी तुझ्या बरोबर सदैव त्या काली होतो आता यायने राहील. मी तर अमर आत्मा है, ऐसे रहोगे तो कुछ फर्क नहीं पड़ेगा. बोलो हम अमर आत्मा है, हम भगवान के सनातन अंश है, हम भगवान के सनातन अंश है. हम न मरने वाले हैं, हम न मरने वाले हैं, जन्मने वाले हैं, जन्मने वाले. अरे जन्मने वाला, मरने वाला और मरने वाला जन्मने वाला ये शरीर तो मैं नहीं हूँ. आता येथे आपण जरूर विचार केला पाहिजे की या विचाराअंती सार येते की आपल्या कर्माच्या फलामध्ये आसक्ती केली तरी कर्मफले आपल्याला बंधनात टाकून वारंवार जन्म मरण हे फेरे करायला लावते. बोला, एकदा आईच्या उदरात उलटा 9 महिने 9 दिवस टांगून आता बाहेर आलाय, परत जाणार का? त्या बकरा विकतात त्याला उलटा टांगतात माहितीये, पायवरतीने डोकं खायला. तसं टांगायला जायचं आहे तर बिंदास आसक्त राहा, नसेल तर अनासक्ती. भगवंताने सांगितले 2 गुण, उदासीन आणि अनासक्ती. आता प्रसाद ठेवलाय मस्त गोड रवा आमच्या सुग्रंताईच्या हातचा, म्हणजे खायला मिळणार, पण आसक्ती ठेवली तर कहो माने मिळते पहिला, माने मिळते पहिला. आणि अनासक्ती ठेवली तर मिळणार तर आहे, तो तर जाणार नाहीये, आणि तो खायला तर आहे, तो दिल्याशिवाय मला आई राहणारच नाही. मग कशाला उतावले? पण काही का ना अधीरपणा, रेशनिंगला होय मावा नंबर तुम्ही माझं, अरे नंबरावर, अरे तुम्हाला मिळणारच आहे, चिंता काय तू करी, सब तो मिळणे वाला आहे. त्याला वाटेल मावा लगीन होते, अरे होईल ना, कशाला चिंता करतो? ज्यांचं झालंय त्यांना काय मिळालंय ते बघ पाहिजे. होईल, होने वाला है. तर कर्माचे फल आपल्याला बंधनात टाकून वारंवार जन्ममरणच्या फेऱ्यांनी दुःख देईल. म्हणून या उलट आपण जर कर्मफलामध्ये अनासक्ती केली तर ही कर्मफल बंधने आपल्याला करणार नाही, तर आपण जन्म मरणाच्या दुःख चक्रापासून मुक्त होऊ शकतो. मुक्तीचा मार्ग कसा या जगामध्ये राहायचं हे आपल्याला भगवंताने सांगितलं, आणि त्याच्यावर भगवंताच्या वाणीमध्ये ज्ञानेश्वर महाराज 2 ओव्यांमध्ये चांगलं दृष्टांत देऊन आपल्याला पटवून सांगतात. तिकडे आपण एक भजन झाल्यावर लक्ष देऊ. हरि गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद, 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 कृष्ण गोविंद गोविंद श्याम 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 गोविंद गोविंद, हरि गोपाल राधे कृष्ण 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 गोविंद, राधा कृष्ण भगवान की जय. मी याच्याविषयी एक ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत सांगतो, पण माझा एक प्रॅक्टिकल अनुभव तुम्हाला सांगतो. मी शिव प्रतिका छापलेली होती, तिचं झेरॉक्स करायला एका प्रिंटर जवळ गेलो, आणि तिथे एक माझ्या वयापेक्षा जरा मोठी किंवा माझ्या वया एवढी अशी सुंदर डॅसिंग बाई होती, फॅशनवाली होती थोडी. तर मी झेरॉक्स करायला त्या प्रती दिल्या, तर त्यांनी उचलायला वेल केली, तिने त्या प्रती वाचल्या.
वाचल्या. तर मग त्यांनी झेरॉक्स करून दिल्या. तर मला सांगते, हे भाऊ मला एक देतोस का? जरूर. बरं मला आनंद आहे. तर मी तिच्या असं खांद्यावर हात ठेवला. बरं आनंद आहे ताई याचं फार. अरे हात नको लावू, हात नको. म्हणालो आनंदाला पण ओळखून घेत नाही, प्रसन्नतेला ओळखून घेत नाही, मार्गदर्शनाला ओळखून घेत नाही. मला खंत नाही, पण मग लगेच माझ्या डोक्यामध्ये आलं की एवढी याला चिकटलेली आहे कोणाला पूरकता. काय आहे नाही, काय आहे? अरे त्यांनी हात लावला तर तू त्याच्याकडे मागते, त्याचा उपकार घेते, तो उपकार परतफेड केला पाहिजे ना. तर मी किती आनंदाने बोलतो, किती हर्षाने बोलतो, आणि किती ताई पण हाक मारतो. ती मला भाऊ हाक मारते आणि मी तिला ताई हाक मारतो आणि म्हणतो हात नको लावू, लांबनच बोल. चांगला आहे तुझा संयम, चांगला आहे, पण हे कशावर आहे? कोणाशी राहायला पाहिजे? जे तुला घाणेरडं बघतील, घाणेरडं खायला देतील, घाणेरडं मोज मजा करतील, त्यांच्या अंगाला तू चिटकून राहशील. आणि आज मी ज्ञानाचा अंश तुला देतो आणि त्याच्याविषयी समजवतो, तर तुला खंत वाटते. तर मला मग असं वाटलं की जाऊ दे, मी आपला उदास राहील, आनंद वाटतो. ही पण एक माझी परीक्षा आहे. मला दुःख होते का बघू, माझा अपमान मला वाटतो का बघू. तर मला अपमान नाही वाटला, मला तिथे विवेक आला, लगेच विवेक आला. काय या पूरकतामध्ये ही एवढी अभिमानी झाली. बरं झालं ना सुटलो, नाहीतर मला जरा खंत झाली असती, तिथे दुःख झालं असतं. पण झालं का? आपण ज्या भावनेत राहतो, ज्या चिंतनेत राहतो, जो प्रकाश आहे, जे ओझ आहे, ते ओझाचं आपण आठवण करतो, तेव्हा ते ओझ आपल्याला या मान अपमानातून वाचवते. म्हणून ऊर्जा आपल्या शरीरात वाढली पाहिजे. ही ऊर्जा दोन प्रकारे वाढते. एक गुरुचं लेक्चर कानामध्ये ठोसून भरलं तर अंगाला काटे येतात, नाहीतर मग आपली साधना झाली ना का असेल. पण गुरुच्या लेक्चर ऐकायला हौस असेल तो लवकर घडतो, आणि साधना करायला हौस असेल तो घडतो. पण साधना करायला आलंच आणि गुरुचं लेक्चर ऐकायला आलंच तो घडत नाही, आणि हाडा मासाच्या पूरकतातून बाहेर निघत नाही, आणि त्याचाच जन्म मरण होत. म्हणून यामध्ये कसं राहायचं आहे त्याचं माऊली दोन दृष्टांत देतात, दोन ओव्यांमध्ये. ते असे म्हणतात, जैसा दिपू ठेविल्या परिवरी, कवना ते नियमानुनिवारी, आणि कवन कवनीय व्यापारी, राहते तेही नेने. जसा एखादा घराच्या मधोमध, घरामध्ये खोलीमध्ये दिवा ठेवलाय आणि दिवा प्रकाश देतो, आणि त्याच्याच प्रकाशावर सगळ्यांना ज्ञान देणं घेणं होते. पण कोण चुकीचं करते तर त्याला नियम लावत नाही, आणि कोण बोलते चांगलं करते तरी त्याचा स्तुती करत. फक्त साक्षीभूताने तो दोघांचा कर्माचा साक्षी राहतो. तसा तो आत्मा सनातन परमेश्वराचा अंश, जो साक्षी या देहातून होणाऱ्या घडामोडीचा आहे, आणि तो कोणी मीच आहे, दुसरा कोणी नाही. तो साक्षी मी आहे. डोळ्यातून बघतो ना तर बघणारा मी नाही, त्या दृष्टीतून होणाऱ्या पाप आणि पुण्याचा मी साक्षी आहे. कानातून ऐकतो, ऐकणारा मी नाही, त्या ऐकण्याच्या नादाचा साक्षी मी आहे. नाकातून गंध घेतो, तो गंध मी घेणारा नाहीये, त्या गंधाचा साक्षी मी आहे. मुखातून मी बोलतो, रसस्वाद चाखतो, परंतु त्यात मी चाखणारा आणि बोलणारा नाही, या वाणीचा आणि रसाचा मी साक्षी आहे. हातापायातून देण्या घेण्याचा आणि या जीवनाचा पूर्ण मी साक्षी आहे. यापेक्षा अलिप्त परमेश्वराचा सनातन अंश परमेश्वरमय आहे. असा भाव जागृत झाला तर मुक्ती मिळेल. आपण आहोत ते स्वीकारा, नाही आहोत त्याचा स्वीकार करा तर फसाल. म्हणून आपल्याला जे आहोत तेच गुरुने कानात पेरले, दुसरं नाही, आणि तेच रूप आपल्याला दाखवलंय. घालुनिया अंजन डोळा, दाविला स्वयं प्रकाश गोळा, अहंता ममता दूर गेली, धन्य गुरु कृपा झाली. ज्याच्यावर गुरु कृपा झाली त्याला हे सगळं प्रबोधन मिळणार. गुरु कृपा ही केवळ. आणि आपल्याला झाले तर आपण आता कसं राहायचं सांगा. शाळेत टाकलाय तो पोरगा आणि शाळेत नाही जात तो पोरगा, या दोघात तफावत आहे. शाळेत नाही जात
तो घुमेल फिरेल, मजा करेल, हौस करेल, खेळत बसेल. पण जो शाळेत गेला त्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तसंच ज्याने गुरु नाही केला तो तर या संसारात मजा करेल, फिरेल, हिंडेल, काय पण करेल. पण ज्याने गुरु दीक्षा घेतलंय त्याने आता सामान्य माणसासारखं राहू नये. सामान्य माणसासारखं कर्म जरी केलं तरी त्याने आपला अभ्यास म्हणजे रोजचा 2 टाइम साधना भुयांच्या मध्ये केलीच पाहिजे. जो सकाळी उठून अर्धा तास किंवा 15 मिनिटं ध्यान करून आपलं ओझ घेतो त्याचा अख्खा दिवस आनंदाने जातो. पण जो सकाळीच उठतो आणि संसाराची चिंता करतो त्याचा अख्खा दिवस खराब जातो. कारण संसार दुःखाचा आहे आणि ओझ सुखाचा आहे. म्हणून आपलं जसं एखादं झाडाला आपण सकाळी सकाळी शिपणं घालतो तर ते झाडाचं शिपणं जे आहे ते झाडाला अख्खा दिवस टवटवीत ठेवते. तसं त्या शिपण्यावर आहे. जर त्याच झाडाला आपण ऍसिड टाकलं तर ते अख्ख्या दिवसाने झाड झुरून मरते. मग त्या जागेवर पाणी टाकलं तर ते उठून उभं राहते. तसं ज्या दिवशी आपण सकाळी उठतो तेव्हा सकाळी सकाळी जेव्हा आपण ओझ आणि तेजाचं आकर्षण या मानवी मेंदू, मानवी मन, मानवी शरीरावर घेतो तर ते अख्खा दिवस असं प्रसन्न आणि फुलून राहतं. म्हणून सकाळी उठल्यावर कोणतंच काम पहिला करायचं नाही. काम पहिला करायचं आहे तर भगवंताचं ध्यान करायचं आहे, त्याचे आभार मानायचे आणि त्याला आपल्या शरीरात त्याचं ओझ घेऊन पुढची कर्म करायची आहे. पहिला सकाळी उठल्यावर हेच करायचं. सांगितलं 1 तास करायचं. किती? पण तुम्हाला मी अर्धा आणि 15 मिनिटं सांगितलं. आणि हे नाही केलं तर शांती येणार नाही. तुम्ही सांगा, झाडाला सकाळी शिपणं घातलं तर टवटवीत होते का रॉकेट टाकल्यावर टवटवीत होते? तसं हे जीवन आहे. ही संसाराची आसक्ती सकाळी धरली तर सुखी होईल की परमेश्वराची आसक्ती धरली तर सुखी? ज्याच्यात काय संसारामध्ये विष आहे आणि परमेश्वरामध्ये अमृत आहे. मग अमृताचं शिपणं या झाडाला पाहिजे रोज सकाळी. सतत नाही, सकाळी पहिला 1 तास पाहिजे, कमीत कमी अर्धा तास तरी पाहिजे. मग दुसरं काम. तर भगवंत दुसरं देतात, तो जैसा का साक्षी भूतो गृह व्यापार प्रकृती हेतू तैसा भूतकर्मी अनासक्तो मी भूती असे. भगवंताने एक दिव्याचं उदाहरण दिलं. जसा दिवा आहे ना तो या कर्माचा फक्त साक्षी आहे. कर्म करणारी करतात, मी अनित्य, मी त्याचा साक्षी. तसा भगवंत सांगतात त्या दिव्यासारखा मी संसारात येतो. कोणी पाप करो पुण्य करो मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही करत. मी त्या सगळ्या कर्माचा साक्षी अनासक्त होऊन राहतो. तसा तो भगवंत परमात्म रूपात येतो आणि जीव आत्मरूपात येतो. दोघं जण एकच अंशाचे आहेत. दोघांमध्ये सामर्थ्य एकच आहे. पण एक आपल्या सामर्थ्याला विसरलाय, एक आपल्या सामर्थ्याला आठवतो. सामर्थ्य आठवतो म्हणून उदासीन आणि अनासक्त राहतो. सामर्थ्याला विसरलाय म्हणून आसक्त आणि मी आणि माझे पण घेऊन जन्म मृत्यूच्या चक्रात राहतो. म्हणून आपल्याला कुठेतरी याला मात करायचं आहे. म्हणून भगवंताच्या भावना स्वीकारायच्या आहे. येथे आपण विचार करायला पाहिजे की कर्माचा आरंभ आणि अंत होत असतो, तसेच त्यांचे फलही उत्पन्न होते आणि नष्ट होते. परंतु कर्माच्या फलाच्या आसक्तीनेच मनुष्य बांधला जातो. आसक्ती बंधनाला कारण आहे, अनासक्ती मुक्तीला कारण आहे. म्हणून ही आश्चर्याची गोष्ट आहे. कर्म आणि त्याचे फल तर राहत नाही, परंतु आसक्ती धरली तर मात्र त्या आसक्तीमुळे दुसरी कर्म उद्भवतात आणि त्याला बांधलं जाते. कोण सुखी आहे या जगामध्ये? कोण नाही. नुसता आपला भास आहे. आणि जो माणूस इथे सुखी होण्याचा प्रयत्न करतो तो सुखी नसतो, तो दुःखीच आहे, आपल्याला दिसतो. आता मला वाटेल ही बाई किती सुखी आहे, गोरी गोरी पान आहे, दिसायला छान आहे आणि बिल्डिंग मध्ये राहते. नवरा तिचा गव्हर्नमेंट आहे आणि मस्त आनंदी तिचा संसार आहे. पण तरी आतमध्ये दुःख आहे. नाही का? आता तुम्हाला वाटत असेल मी असा राहतो, मी तसा राहतो, पण मला पण चिंता आणि शोक आहे, पण मी त्याच्याविषयी अनासक्त राहतो. फरक एवढा आहे. तुमचा बंगला बनवून मी माझं पत्रे उडवत नाही. मी त्या समाधानी राहतो आणि कोणाकडे आकर्षित होत नाही आणि कोणाकडे हात पसरत नाही. जे मेल त्यात संतुष्ट. अब मैं तो समाधानी रहने. कल भी था मैं,
आज भी हूँ मैं और परसों भी रहूंगा मैं। अरे कल था गरीब तो आज बनूंगा श्रीमंत, अरे आज मैं श्रीमंत हूँ तो कल बनूंगा गरीब। अरे ये तो मेरा खेला है रे खेला, ये तो हम खेल खेलते हैं। इस शरीर में रहकर हम संसार खेलने आ गए। ऐसा भाव रखेंगे तो चोर भी साहूकार होता है और साहूकार भी साहूकार होता है। बोलो राम कृष्ण हरी कहना पडेगा। आम्ही खेळ खेळायचो तर मी कधी चोर बनायचो तर मी काय चोर नसतो, तो एक ड्रामा आहे। क्या बोलताय? बरोबर ना? आणि पोलीस बनायचो तर मी काय पोलीस नाही, आणि ती जेल असायची ती काय खरी जेल नाही, ही फक्त खेळा आहे रे मेरे भाई लोग। इसको खेल के चले जाओ। आपल्यावर दुःख आली गरिबी आली तरी हा खेळ आहे रे, हा पटकन निघून जाणार आहे, कायमचा राहणार। चला कालचं आज राहिलंय, चला कालचं तुमचं घर आज कसं आहे तसं उद्या तुमच्या नातवांना पोरवांना दुसरं करतील, ते बदलत राहणार। पण त्याच्यात आसक्ती राहायची नाही, आसक्ती ठेवू नका, उदासीन। एक दृष्टांत सांगतो, सुखी कोणीच मिळत नाही। पुढे बांधू नका की ती सुखी आहे मायेपेक्षा, ह्यो सुखी आहे मायेपेक्षा, आणि मी सगळ्यांपेक्षा दुखी किंवा मी सगळ्यांपेक्षा सुखी वगैरे असं भाव धरू नका। बघा एक सुंदर कथा आली आहे, कथा सांगतो, 5 मिनिटात काम होईल। एका गावामध्ये एक हनुमंताचं मंदिर होतं आणि त्या मंदिरमध्ये एक पुजारी राहायला तिथे वस्तीला आला, राहत होता, पूजापाठ करायचा, भजन कीर्तन करायचा, आनंदाने राहायचा, असं त्याचा रोजचा क्रम होता। तर गावाच्या शेजारीच मंदिर होतं। आता कोणी एखादा परगावचा माणूस आला, वस्ती करायची झाली तर कोणाच्या गावकऱ्यांच्या घरी करायची तर म्हणजे कोण देईल का नाही, पण मंदिर आहे ना तर मंदिर मध्ये करू शकतो। तर एक सावकार मस्त बडेजाव लवाजमा घेऊन त्या मंदिरात आला आणि तो तिथे राहिला। तो साधू होता ना, तो विचार करायला लागला, हा किती सावकार श्रीमंत आहे, नोकर चाकर 4-4 5-5 आले, आज्ञा देतो तसं सगळं काय करतो, किती सुखी दिसतं। जाऊन मग त्याच्याशी चौकशी केली, काय साहेब तुम्ही किती सुखी आहे? तो सावकार समजा, अरे छे 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 महाराज, अभी भी आपने मुझे पहचाना नहीं। अरे मैं सुखी कहा, मेरे से तो मेरे गांव के आगे माझ्या गावाच्या बाहेर एक श्रीमंत माणूस आहे, तो पक्का सुखी आहे माझ्यापेक्षा। मला तर दुःख आहे, मी तुला दिसतो नोकर चाकर पैसेवाला, पण मी सगळ्या बाजूने सुखी आहे, पण मला पोर बाल नाही मिळत, म्हणून मी सुखी नाही रे बाबा। तो आहे ना दुसऱ्या गावामध्ये राहतो तो श्रीमंत, तो सुखी आहे, तो पैसेवाला आहे, त्याला 4-4 पोर आहे। सावकार निघून गेला। आता यांनी सांगितलेलं नाव होतं, त्या श्रीमंताच्या घरी हा पुजारी गेला, मस्त त्याची स्तुती केली आणि काय म्हणे तुम्ही सुखी आहात? अरे अरे बाबा छे छे, मी काही सुखी नाही, म्हणजे अरे मी अशिक्षित आहे, माझी पोरं अशिक्षित आहेत, पैसा भरपूर आहे, पोरं बालं भरपूर आहे, पण आमच्याकडे शिक्षण नाही, आम्हाला म्हणे अज्ञान पण आहे, आणि माझ्यापेक्षा तर तो पंडित सुखी आहे, त्याच्याकडे शिक्षण आहे, कला आहे, काय। तो साधू बघायला गेला आणि त्या पंडिताकडे गेला, पंडिताला हात जोडला, म्हणे आप तो सबसे सुखी। अरे अरे महाराज जी, आप कैसे मुझे समझ रहे? मैं ज्ञानी जरूर हूँ, लेकिन क्या करूँ, मेरे जैसा दुखी तो इस गांव में नहीं। मुझे तो एक बार का खाना भी मोहताज नहीं होता है, कभी कभी मैं भूखा रहता हूँ, ज्ञानी होके क्या करूँ? मुझे तो खाना पीने का दुख है, मेरी परिस्थिति में धन दौलत मेरे पास नहीं है, ज्ञान होके क्या करेगा? मैं नहीं, वो फलाना गांव में जो पुडारी है ना, पुडारी वो सबसे सुखी है। मग त्या दुसऱ्या गावातल्या पुढाऱ्याकडे तो गेला, पुढारीचा मस्त लावाजमा होता, अख्ख्या गावाचा 4-5 गावाचा तो पुढाकारी होता, करता होता, त्याचा मान प्रतिष्ठा पद होती, अंगामध्ये सगळं भरजरीचे कपडे आणि त्याचा प्रतिष्ठा पद आणि मान होता। पुढाऱ्याला हात जोडले महाराजाने, काय म्हणे तुम्ही मस्त सुखी आहात,
तो पुढारी सांगतो, अरे बाबा मी सुखी नाही, मी दिसायला सुखी दिसतोय, फक्त पॉलिश आहे. खरं म्हणजे माझ्या अंतःकरणात एवढं दुःख आहे, एवढं तुमच्या वगैरे कोणाच्याच नाहीये. म्हणे काय, तुमचं एवढं सगळी नोकर चाकर, मान प्रतिष्ठा, एवढ्या गावावर तुमचा दरारा, तुमचा मान, तुमची, म्हणे अख्ख्या गावावर दरारा माझा आहे, अख्खी गावकरी मला मानतात, तर त्याचं मला सुख आहे. पण त्याच्यात सगळे मला मानत नाही, काही माझे उलटे आहेत, ती माझी निंदा करतात, म्हणून मला दुःख आहे. सांगा, गावचा करता असतो त्याला सगळे मान देतात का? सांगा, आज मोदी आहे राजा देशाचा, पण सगळे मोदीला पसंत करतात. आता मी जर तुमचा गुरु झालो, सत्संग होऊन डोंगर पडत करतो, तर सत्संगातली माणसं काय मला सगळी पसंत करतात? हमने को तो सब मालूम है क्या होने वाला है, हम उदास रहते हैं, हमें मालूम है चलने ही वाला है. जसं आता मोठे मोठे गुरु आहेत, ते काय त्यांची काय कोणी निंदक नसतात, असतात, त्यांना माहिती असते हे तो चलने वाला है. अरे गन्ने का रस पीना है ना, तो रस ही नहीं चौथा भी निकलेगा, उसे सहन कर बाजू में करके फिर रस पीना पड़ेगा. वैसे जहां जहां जाएंगे वहां ये दो प्रकार रहेंगे, एक को छोड़कर एक को पकड़ेंगे तो परम सुखी हो जाएंगे. अगर दोनों पे पास ध्यान दोगे तो एक सुख देगा, लेकिन एक आपको दुख देगा. जो दुख देने वाला है उसके विषय अनासक्त रहो, उदास रहो. मरने वाला शरीर है, मैं मरने वाला नहीं. अगर मैं बूढ़ा भी हो गया तो खंत नहीं, मैं बीमार भी हो गया तो खंत नहीं, एडमिट हो गया तो भी खंत नहीं. अरे ये तो शरीर वैसा ही है, मैं तो था, रहूंगा ना, था, है और रहूंगा. बोलो, हम अमर है, अमर है, हम अमर है. हम तब भी थे, अब भी है और आगे भी रहेंगे. अरे जाने वाला बचपन से बूढ़ा होने वाला जाए तो जाए, हम उसकी परवाह नहीं करते. बचपन से बूढ़ा कौन है ये, कौन है ये मैं नहीं हूँ, ये मेरा भी नहीं है, ये कर्म का आया है, कर्म में चला जाएगा. मैं था, है और रहूंगा. मैं सनातन हूँ, मैं भगवान का अंश, भगवान मैं हूँ, मुझे कोई बांध नहीं सकता. मैं बंधन मुक्त हूँ, बंधन मुक्त हूँ, बंधन मुक्त हूँ. तो ये फलाना आदमी खुद आनंद से है, फिर भी खुद को पहचानता नहीं, दूसरे के ऊपर ध्यान देते देते गया. फिर उस पुढ़ाकारी ने जो कहा वो हमको सबको लेने का है. वहाँ बहुत ज्ञान की बात है. पुढ़ाकारी बोलता है, अरे महाराज हम तो सुखी नहीं है, मैं पुढ़ारी जरूर हूँ, लेकिन मेरे मत के सब लोग नहीं है. कुछ मेरे मत को खोलने वाले मेरे शत्रु भी है और मैं बहुत दुखी हूँ. तुम्हें दिखता है कि मैं ऐसा हूँ, मैं वैसा हूँ, वैसा हूँ. अरे मेरे से ना वो दूसरे गांव में एक हनुमान के मंदिर में एक पुजारी रहता है, बड़ा भक्त. वो तो तीनों टाइम भगवान का भक्ति करता है. मेरे हिसाब से, मेरे तर्क से और मेरे विचार से वही सुखी है और कोई सुखी नहीं महाराज, और कोई नहीं सुखी. आता याला वाटलं, अरे ये तो माझ्यावरच बोट दाखवतो, याला माहिती नाही तो फलाना पुजारी मीच आहे. म्हणजे सुखी कोण आहे? घूम के किधर आ गए, कहाँ पे आ गए? हम पर आ गए. तो हम ही सुखी है ना, और कौन सुखी है? आत्मा ही हम है और हम ही सुखी है. बाहर सुख कोई नहीं है. बाहर ढूंढते 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 वापस अंदर ही आना है. तो मेरे जैसा कोई सुखी नहीं, तो मैं क्यों इधर उधर उछलू और कूदू और घूमू. चलो ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा, न लगे सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण, श्रीमन नारायण, नारायण नारायण, स्वामी नारायण, नारायण नारायण, स्वामी नारायण, नारायण नारायण, स्वामी नारायण, नारायण नारायण, स्वामी नारायण,
श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण